प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परीक्षा म्हटली की सर्वांनाच आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी परीक्षेला सामोरे जावे लागते. काहींना परीक्षेची उत्सुकता असते, तर काहींना चिंता काळजी असते. पण प्रत्येक परीक्षा आम्हाला शिकवण देऊन जातात. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 4 आणि 1 ते 22 या वचनांचे अध्ययन आपण करणार आहोत. यामध्ये आपण अरण्यामध्ये येशूची परीक्षा, कफर्नहूम येथे येशूची सेवा कार्यास सुरुवात आणि प्रथम शिष्यास पाचारण या मुद्द्यांचे अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 4थ्या अध्यायामध्ये अरण्यामध्ये सैतानाकडून येशूची जी परीक्षा झाली ती, कफर्नहूम मध्ये त्याच्या सेवेचा आरंभ व गलील समुद्राच्या किनारी 4 शिष्यांना त्याने जे पाचारण दिले त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. ख्रिस्ताची तिहेरी परीक्षा, ख्रिस्त स्वर्ग सुख सोडून आमच्यामध्ये जन्म घेण्यास, आमच्याशी संबंध जोडण्यास खाली आला. कोणत्याही एखाद्या सर्वसाधारण बालकाप्रमाणे तो वाढला. फरक एवढाच की तो निरुपद्रवी आणि निष्पाप होता. आता त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये तो आमच्याशी जोडला गेला. त्याने आमची पापे स्वतःवर घेतली. आता त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये काही खास प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. काय हा राजा ह्या परीक्षेचा सामना करून त्यावर जय मिळवेल? परीक्षा ह्या शब्दाचा दुहेरी अर्थ आहे. एक, वाईट करण्यास प्रक्षुब्ध करणे किंवा चेतावणे किंवा भुरळ पाडणे किंवा कुकर्म करण्यास प्रवृत्त करणे. आमच्यामध्ये असे काहीतरी आहे जे आम्हाला वाईटाशी जडून राहण्यास प्रवृत्त करते, परंतु हे ख्रिस्ताच्या बाबतीत खरे नव्हते. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि 30 वचन सांगतं. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 30 वचन, आता तुमच्याशी अधिक बोलण्यास माझ्यापाशी वेळ नाही, कारण या जगाचा दुष्ट अधिपती येत आहे, त्याची मजवर कसलीही सत्ता नाही. श्रोत्यानो, इब्री लोकास पत्र 7 अध्याय 26 वचनात सांगितल्याप्रमाणे तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. म्हणून ख्रिस्ताची परीक्षा आमची जी परीक्षा होते, ज्यामध्ये आम्ही फसतो, पडतो, त्यापासून कितीतरी अधिक व्हायला हवी. दुसरं, परीक्षा याकोब 1:13 प्रमाणे परमेश्वर स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. तरी सुद्धा आम्हाला उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय 1 वचनामध्ये सांगण्यात आले आहे की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. ह्याचा अर्थ श्रोत्यानो की परमेश्वर त्याच्या विश्वासाची कसोटी घेत होता. आता येशू ख्रिस्ताची परीक्षा होणार होती. काय येशू ख्रिस्त त्यामध्ये पडणार आहे? नाही. जर श्रोत्यानो तो पडला असता त्यावेळी, तर तो तुमचा व माझा तारणारा होऊ शकला नसता. मग आपण हा सुद्धा प्रश्न विचारू शकता की तो पडला नाही ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की त्याची परीक्षा तितकी कठीण व खरी नव्हती का? तुमच्या व माझ्या जीवनात येणाऱ्या परीक्षांपेक्षा त्याची परीक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त होती. त्याचा जो दावा होता तो खरोखर आहे हे निश्चित करण्याकरिता त्याची परीक्षा झाली. ही त्याची परीक्षा हे सिद्ध करण्याकरिता, हे दर्शविण्याकरिता झाली की तो कोणत्याही प्रकारे परीक्षेत अयशस्वी होऊ शकणार नाही. श्रोत्यानो, त्याची परीक्षा आमच्या परीक्षेपेक्षा फार मोठी अशी होती. आमच्या सहनशक्तीची सीमा आहे. आपण जर माझ्यासमोर अनेक प्रकारच्या परीक्षा आणाल, माझ्यावर दबाव टाकाल, तर कदाचित मी हार मानेन. हे माझ्याच बाबतीत नाही, तर आपल्या बाबतीत सुद्धा खरे ठरेल. परंतु ख्रिस्ताने वाढत्या दबावामुळे सुद्धा हार मानली नाही. ह्या परीक्षेचे आणखी एक मनोवेधक वैशिष्ट्य म्हणजे एदेन बागेत हवेची झालेली परीक्षा व ख्रिस्ताची झालेली परीक्षा ह्यामधील तुलना आणि विरोध. ख्रिस्ताची परीक्षा अरण्यात झाली आणि हवेची परीक्षा बागेमध्ये झाली. किती हा विरोध, किती ही तफावत. 4 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
त्याची परीक्षा सैतानाद्वारे होणार होती. 2 आणि 3 वचने. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस, तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. हवेसमोर आलेल्या परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा होती. पहिली भौतिक अर्थात शारीरिक परीक्षा होती. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय 6 वचनाप्रमाणे तिने पाहिले की त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले आहे. येशू ख्रिस्ताला सैतानाने म्हटले की ह्या दगडांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचने आम्हाला सांगतात. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचने. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची पुषारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. अर्थात अशा प्रकारची परीक्षा देहाची वासना आहे. 4 वचन बघा. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. श्रोत्यानो, अनुवादाचे पुस्तक 8 अध्याय 3 वचनामध्ये आम्हाला हे वाचायला मिळते. अनुवादाचे पुस्तक 8 अध्याय 3 वचन. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभू येशू ख्रिस्ताला अनुवादाच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व माहीत होते आणि त्याचा विश्वास होता की हे देवाने प्रेरित केलेले वचन आहे. आता जी दुसरी परीक्षा येशू ख्रिस्ताची झाली त्याविषयी आम्ही वाचतो 5 आणि 6 वचनांमध्ये. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. स्तोत्रसंहिता 91 अध्याय 11 आणि 12 वचने सैतान ह्या ठिकाणी सांगत आहे. जरी तो हे वचन अचूकपणे म्हणत नाही, परंतु ह्या वचनाचा त्याने ह्या ठिकाणी वापर केलेला आहे. स्तोत्रसंहिता 91 अध्याय 11 आणि 12 वचने. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. आता ही ह्या ठिकाणी येशूची करण्यात आलेली आत्मिक परीक्षा आहे. हवेने ते फळ पाहिले तेव्हा ते तिला शहाणे करण्याकरिता इष्ट वाटले. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांकरिता हा जीवनाचा घमंड होय. 7 वचन. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. तो अनुवादाचे पुस्तक 6 अध्याय 16 वचनाचा उल्लेख करीत आहे. अनुवादाचे पुस्तक 6 अध्याय 16 वचन. तुम्ही मस्सा येथे तुमचा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. आता प्रभू येशूची त्याने जी तिसरी परीक्षा घेतली ती मानसिक परीक्षा होती. 8 आणि 9 वचने. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. सैतानाने त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे गौरव दाखविले. श्रोत्यानो, ही मानसिक परीक्षा आहे. मानव नेहमीच सत्तेसाठी हापापलेला असतो. हवा ह्याच प्रकारच्या परीक्षेत पडली. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय 5 वचन आम्हाला सांगते. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय 5 वचन. तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. सैतानाने तिच्या समोर हा लोभ ठेवला आणि तिला खरेच वाटले की आम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे होऊ शकू. आमच्यापैकी अनेक जण अशा प्रकारच्या परीक्षेत पडतात. प्रभू येशूने सैतानाला काय उत्तर दिले ते आम्हाला 10व्या वचनामध्ये वाचायला मिळते. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. प्रभू येशू ख्रिस्ताने अनुवादाचे पुस्तक 6 अध्याय 13 वचन आणि 10 अध्याय 20 वचन उच्चारले. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वहा.
आम्हाला प्रत्येक वेळेला श्रोत्यांना आढळतं की येशू ख्रिस्ताने पवित्र वचनांच्या द्वारेच सैतानाचा सामना केला, त्याला उत्तर दिले. अर्थातच ह्यात आमच्यासाठी संदेश आहे. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आमच्यातील बहुतेकांना कठीण जाते. ह्याचे कारण काय? मी फार नम्र होऊन आपणाला सांगते, त्याचे मुख्य कारण म्हणजे देवाच्या पवित्र वचनांच्या बाबतीत आमचे असलेले अज्ञान. लक्षात घ्या की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या पवित्र वचनातूनच उत्तर दिले. माझा पूर्ण विश्वास आहे की आमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर देवाच्या वचनात आहे. ह्याचा अर्थ हा नाही की मला तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर माहीत आहे. ह्याचा अर्थ हा नाही की तुमच्या मनोवैज्ञानिकाला किंवा मानसरोग चिकित्सकाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत. परंतु देवाजवळ तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत आणि ती उत्तरे त्याच्या पवित्र वचनात दिलेली आहेत. ह्याच कारणामुळे आम्हाला हे पुस्तक अर्थात पवित्र शास्त्र चांगल्या प्रकारे अवगत असायला हवे. पुन्हा मला आपणाला सांगू द्या की ख्रिस्ताने परमेश्वराच्या पवित्र वचनातून उत्तर दिले. त्याने असे नाही म्हटले की मला असं वाटतं किंवा असे जर केले तर मला वाटतं बरे होईल, परंतु फार निश्चित रूपाने सांगितले की परमेश्वराच्या वचनात असे लिहिले आहे व ते असे आहे. त्याने उत्तर देण्यासाठी देवाच्या वचनाचा उपयोग केला आणि देवाच्या लेकरांसाठी तेच पर्याप्त आहे. आता पुढच्या वचनात त्याला अधिक काही न विचारता तो निघून गेला. 11वं वचन, मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. लुक्रू शुभवर्तमान 4 अध्याय आणि 13वे वचन आम्हाला सांगते की सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. मला वाटतं तो दुसऱ्या दिवशी पुन्हा वापस आला असेल व त्याने संपूर्ण जीवनभर त्याची परीक्षा घेतली, परीक्षा पाहिली. विशेष करून गेत्सेमने बागेमध्ये त्याने त्याची परीक्षा घेतली. भयंकर अशा यातनांमधून ख्रिस्ताला जावे लागले. आता श्रोतांनो, आपण थोडक्यामध्ये ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहूया व काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आम्हाला शिकायला मिळतात त्या लक्षात घेऊया. सर्वप्रथम आपण पाहिले की ख्रिस्त राजा म्हणून जन्माला आला. त्याचा परिचय राजा म्हणून करून देण्यात आला. राजा म्हणूनच त्याचा बाप्तिस्मा झाला व आता आम्ही पाहिले की राजा म्हणून त्याची परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण मत्ते शुभवर्तमानात तो राजा म्हणूनच आम्हाला आढळतो. ह्या परीक्षेने अनेक गोष्टी प्रगट केल्यात. एक गोष्ट ही की सैतान एक व्यक्ती आहे. येशूच्या संबंधात ह्या ठिकाणी त्याला एका व्यक्तीच्या रूपातच पाहू शकतो. त्याच्या बोलण्यातील कपटाने केलेली अप्रत्यक्ष सूचना सुद्धा आमच्या लक्षात येते. प्रथम त्याने म्हटले की जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा दे. दुसऱ्या शब्दात अशा रीतीने सिद्ध करून तू दाखव जी परमेश्वराची रीत नाही. आता श्रोत्यांनो, आपण 12 आणि 13 वचने वाचूया, ज्या ठिकाणी कफरनहूम येथे येशू ख्रिस्ताच्या सेवेचा प्रारंभ आम्हाला पाहायला मिळतो. 12 आणि 13 वचने, नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिल्यात निघून गेला आणि नासरेत सोडून जबलून व नफ्ताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफरनहूमास जाऊन राहिला. येशू ख्रिस्त येरुशलेममधून निघून गेला कारण हेरोदाने योहानाला अटक करून कैदेत टाकले होते. आता ख्रिस्त त्याचे मुख्य कार्यकेंद्र दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि नासरेतपासून कफरनहूमकडे स्थानांतरित करीत आहे. ह्या स्थानांतराविषयी सविस्तर नोंद मत्ते देत नाही. चारही शुभवर्तमान अगदी एकसारखे नाहीत, ह्याचे हे एक उदाहरण आहे. चारही शुभवर्तमानात सुसंगती दाखविणे म्हणजे फार मोठी चूक आहे. डॉक्टर मगी, जे पवित्र शास्त्राचे फार महान अभ्यासक होते, त्यांनी 4 शुभवर्तमाने का हे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक शुभवर्तमान विशिष्ट उद्देशाने लिहिले आहे. त्यापैकी एकही येशू ख्रिस्ताचे चरित्र म्हणून लिहिण्यात आले नाही. कोणीच ते लिहू शकले नाही. मानवी कुटुंबाच्या वेगवेगळ्या पैलूंपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांना 4 शुभवर्तमानात दाखविण्यात आले आहे. मत्ते इस्रायल राष्ट्राकरिता
त्यांच्या धार्मिक बाबींपर्यंत पोहोचण्यास लिहिण्यात आले. हे शुभवर्तमान हिब्रू भाषेमध्ये लिहिण्यात आले होते. असे पेपियस व युसेबियस जे मंडळातील वडीलजन होते, त्यांचे त्या काळातील इतरांचे सुद्धा तसेच मत आहे. जरी मत्तय कफरनहूम येथे स्थानांतरित होण्याविषयी काहीच सांगत नाही, तरी इतर दुसऱ्या शुभवर्तमानांद्वारे आम्हाला कळतं की ख्रिस्ताला त्याच्या गावच्या लोकांनी नाकारले. कफरनहूम त्याचे मुख्य केंद्रस्थान बनले आणि जोपर्यंत तो वधस्तंभावर खेळण्यासाठी शेवटल्या वेळी येरुशलेमला गेला, तोपर्यंत ते केंद्रस्थान राहिले. नासरेतपासून कफरनहूमला स्थानांतर करण्याचे कारण मत्तय आम्हाला देतो. दुसरे शुभवर्तमानकार ह्याविषयी आम्हाला सांगत नाहीत, परंतु मत्तय ह्याची नोंद घेऊन आम्हाला दाखवितो की प्रत्येक गोष्ट जी ख्रिस्ताने केली ती जुन्या करारातील भविष्यद्वाण्यांची परिपूर्ती होती व त्याप्रमाणेच ख्रिस्ताने केले. आता 14 ते 16 वचने. हे अशासाठी की यशाया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्र किनाऱ्यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालिल, अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. ही भविष्यद्वाणी आम्हाला यशायाचे पुस्तक 9 अध्याय 1-2 वचने आणि यशायाचे पुस्तक 42 अध्याय 6 आणि 7 वचनांमध्ये वाचायला मिळते. यशायाचे पुस्तक 9 अध्याय पहिली 2 वचने, यशायाचे पुस्तक 42 अध्याय 6 आणि 7 वचने. परराष्ट्रीयांचा गालिल ह्याची पार्श्वभूमी पाहण्यात आम्ही अधिक वेळ देऊ शकणार नाही, परंतु आपण स्वतः ह्याविषयी अधिक माहिती मिळवू शकता. येशू ख्रिस्त श्रोत्यांनो, त्या ठिकाणी असतानाची स्थिती आपणाला कळेल. ख्रिस्ताचे बालपण सुद्धा त्याने तिथेच घालवले. त्या देशाला परराष्ट्रीयांचा गालिल म्हटले, कारण रोमी साम्राज्यातून अनेक लोक तेथे स्थानांतरित झाले होते. गालिल समुद्राच्या भोवतालचे क्षेत्र फार चांगले होते, परंतु फार जगिक व दुष्टतेने भरलेले होते. त्या ठिकाणचे लोक देवापासून अतिशय दूर होते. जरी ते येरुशलेमेच्या जवळ होते, तरी देवापासून फार फार दूर होते. येशू ख्रिस्ताचा तेजस्वी प्रकाश त्यांच्यावर चमकला. त्यांनी ख्रिस्ताने केलेले अनेक चमत्कार पाहिलेत, परंतु फार कमी प्रतिसाद दिला. त्यांनी फार थोड्या प्रमाणात ख्रिस्तावर विश्वास ठेवला. नंतर पुढे मत्ते शुभवर्तमान 11 अध्याय 20 ते 24 वचनांमध्ये तो त्यांच्यावर दोषारोपण करतो. तो म्हणतो, हे खोराजीना, तुझी केवढी दुर्दशा होणार. कफरनहूमात जेथे योहानाने आपली सेवा थांबवली होती, तेथून येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेला सुरुवात केली. 17 वचन. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. येशूचा हा संदेश होता, पश्चाताप करा, मजकड या, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. अर्थातच हे त्या राजामध्ये जवळ होते, त्याच्याशिवाय स्वर्गाचे राज्य त्यांना मिळणे शक्य नव्हते. आम्ही पाहिले की हे स्वर्गाचे राज्य सामान्यपणे असे म्हणता येईल की स्वर्गाचे पृथ्वीवरील राज्य. हेच राज्य एक दिवस येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर स्थापित करण्याकरिता येणार आहे. इस्रायलांकरिता ही पृथ्वी स्वर्ग बनेल. मंडळीसाठी स्वर्गिक आशा आहे, परंतु ह्या पृथ्वीवरील जुन्या करारातील जी आशा आहे ती सुद्धा विलक्षण आहे. आता ख्रिस्त शिष्यांना पाचारण देत आहे. ही वचने पहा, 18 आणि 19 वचने सांगतात. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. शुभवर्तमानात ख्रिस्ताने कमीत कमी 3 वेळा ह्या मनुष्याला पाचारण केले आहे, किंवा असे म्हणणे अधिक योग्य होईल की ख्रिस्त व ही माणसे ह्यांची 3 वेळा भेट झाली. पहिली भेट येरुशलेमेत झाली, ज्याविषयी आम्हाला योहान शुभवर्तमान 1 अध्याय 35 ते 42 वचनांमध्ये वाचायला मिळते. दुसरी भेट गालिल समुद्राच्या किनारी झाली, ज्याविषयी आता आम्ही वाचले. त्यांनी त्याला ह्यापूर्वी पाहिले होते, परंतु त्यावेळी त्याने त्यांना त्याच्या सोबत होण्याकरिता बोलावले नाही.
आणि गलील समुद्राच्या किनारी जेव्हा तो पुन्हा त्यांना भेटतो, तेव्हा तो त्यांना त्याचे मागे चालण्याकरिता पाचारण करतो. परंतु आम्हाला नंतर दिसेल की ते परत मच्छीमारी करण्याकरिता गेलेत. मार्क आणि लूक ह्याविषयी आम्हाला सांगतात. आणि शेवटी तो पुन्हा त्यांना पाचारण करतो, आणि ते पाचारण म्हणजे प्रेषित होण्यासाठी. ह्यामध्ये अद्भुत गोष्ट म्हणजे ख्रिस्ताने अशा प्रकारच्या लोकांना पाचारण केले. श्रोत्यानो, मला नेहमीच असं वाटतं की ख्रिस्ताने अयोग्य लोकांना पाचारण दिले व त्यांचा उपयोग करून घेतला, तर तो तुमचा आणि माझा सुद्धा उपयोग करून घेऊ शकतो. ही फार उत्साहजनक गोष्ट आहे की त्यासाठी आम्हाला फार उच्च किंवा काही विशिष्ट गुणांनी भरलेले असण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी आम्ही आहोत, जे कार्य आम्ही करीत आहोत, त्याद्वारेच तेथेच तो आमचा उपयोग करून घेतो. आमची कला, आमचे दान जेव्हा आम्ही त्याला समर्पित करतो, तेव्हा तो ते घेऊन त्या सर्वांचा उपयोग करून घेतो. काही लोकांना स्वादिष्ट भोजन पकविण्याचे, काहींना लोकांशी बोलण्याचे, काहींना प्रार्थना करण्याचे, संदेश देण्याचे वेगवेगळे दान आहेत. आणि जेव्हा ही दाने, ह्या कला आम्ही परमेश्वराच्या हातात समर्पित करतो, स्वतःला त्याच्या हातात देतो, तेव्हा तो ह्या सर्व कलांचा, गुणांचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या गौरवासाठी करून घेतो. आम्हातील प्रत्येकाला देवाने वेगवेगळी दाने दिलेली आहेत. ख्रिस्ताच्या देहाचे अनेक अवयव आहेत आणि प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे. आता 20 ते 22 वचने पहा. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलाविले. मग लागलेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले. श्रोत्यानो, हे फार विलक्षण लोक होते व पुढे जाऊन आम्हाला त्यांचा अधिक परिचय होईल. परंतु ह्याद्वारे आज आम्हाला हाच संदेश मिळत आहे की आम्ही ज्या स्थितीत आहोत, ज्या ठिकाणी आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या हातात स्वतःला समर्पित करायला हवे. तेव्हाच तो आमचा त्याच्या सेवेसाठी, त्याच्या गौरवासाठी उपयोग करून घेतो. आज जर आपण देवापासून दूर आहात, अद्यापही आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. त्याला आपले जीवन समर्पित करा आणि आपल्या जीवनाच्याद्वारे देवाचे गौरव करा. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आज आपण येशूच्या परीक्षेविषयी पाहिले आहे आणि त्याचे 3 पैलू देखील आपण समजून घेतले आहेत. आमच्या सर्व समस्यांची उत्तरे देवाजवळ आहेत आणि देवाच्या पवित्र वचनात आम्हाला ती सापडतात. दुसरी गोष्ट आपण पाहिली की येशूने केलेली घोषणा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आम्हाला आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली की आपण जसे आहोत तसे स्वतःला ख्रिस्ताच्या हातात समर्पित करतो, तर तो त्याच्या गौरवासाठी आमचा उपयोग करून घेतो. प्रियानो, या 3ही गोष्टींसाठी प्रयत्न करा, जेणेकरून आमचे जीवन बदलून जाईल. पृथ्वीवरचेच जीवन हे अंतिम जीवन नाही, म्हणून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. विचार करा की आज मी कोठे आहे, देवापासून जवळ आहे की दूर. देवाच्या जवळ राहणे आमच्यासाठी आशीर्वाद आहे, म्हणून त्यासाठी प्रयत्नशील व्हा. देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत. आज आम्हाला एक नवीन पुस्तक सुरू करण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस. या पुस्तकाचे अध्ययन आम्ही सुरू केलेलं आहे. प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये परीक्षा तर आहेतच, परंतु त्यातून मोठं समाधान असं आहे की तू आमच्याबरोबर आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन करणार आहेस, आणि म्हणून आम्ही स्वतःला पूर्णपणे तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभूजी, तुझं सहाय्य तू आम्हाला कर. सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो, आणि या विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणा प्रत्येकामध्ये वाढून विपुल हो.